विद्यार्थी मित्रांनो, आजच्या मराठीच्या या तासामध्ये आपण एका नवीन पाठाकडे वळतोय. शाल नावाचा हा धडा. शाल तुम्ही बघितलेली आहे. शालीचे अनेक प्रकार आहेत. काश्मीरी शाल सुद्धा खूप खूप चांगली असते. शालीचा वापर आपण कधी करतो हे तुम्हाला माहिती आहे, सांगू शकाल ना? थंडीचे दिवस आले की सगळेजण शाल पांघरून मस्तपैकी उभीनं झोपायला बघतात. बाहेर फिरायचं असेल थंडीच्या दिवसामध्ये तर प्रत्येक जण शाल पांघरून जात असतो. आणखी कुठे शाल वापरली जाते तुम्हाला माहिती? एखाद्याचा आदरातिथ्य करायचा असेल, एखाद्याचा जर काही सत्कार करायचा असेल तर त्या सत्कार प्रसंगी सुद्धा आपण शाल वापरत असतो. तर शाल हे आदराचं, सन्मानाचं प्रतीक आहे. तर या शाली संदर्भात इथं एक छोटासा निबंध वजा असा ललित लेखक रा. घ. जाधव यांनी लिहिलेला आहे. तर हे जाधव जे आहेत हे कवी आहेत, मुळात कवी आहेत, समीक्षक आहेत. म्हणजे वर्तमानपत्रामध्ये किंवा समाजामध्ये जी पुस्तकं नव्यानं जन्माला येत असतात, जे साहित्य जन्माला येतं, त्या साहित्याची चिकित्सक वृत्तीनं, तटस्थ वृत्तीनं ते समीक्षा म्हणजे काय बरोबर आहे, काय चूक आहे, हे बोलणं लिहिणं गरजेचं होतं का, काय पद्धतीने लिहायला पाहिजे होतं, याचा सगळा आलेख ते मांडतात. त्याला समीक्षक असं म्हणतात. ललित लेखक आहेत आणि बहुआयामी असं यांचं म्हणजे अनेक प्रकारचं ज्ञान यांना प्राप्त झालेलं आहे. आणि म्हणून समीक्षा त्यांनी जी केलेली आहे, त्यांनी जेवढी पुस्तकं वाचलेली असतील, जेवढ्या कविता त्यांनी वाचलेल्या असतील, त्याचं समीक्षण, त्याचं निरीक्षण त्यांनी खूप चांगल्या पद्धतीनं केलेलं आहे. त्यांनी केलेली निरीक्षणं ही चिंतनात्मक आहेत. त्यांची समीक्षा ही वाचल्यानंतर आपणाला खरोखर चिंतन करायला लावते. तर असे हे रा. घ. जाधव यांनी अनेक पुस्तकं लिहिली. आनंदाचा डोह, नील पहाट, आधुनिक मराठी आणि सामाजिक संदर्भ असलेला सातोत्तरी मराठी कविता आणि कवी, आगळीवेगळी नाटकं, ही यांची अनेक पुस्तकं आहेत. वियोगरम्य मावळतीच्या कविता हे त्यांचे 2 काव्यसंग्रह अतिशय प्रसिद्ध आहेत. तर या ठिकाणी त्यांनी एक खूप महत्वाच्या विषयाला हात घातलेला आहे. आणि खरोखर हा जो विषय आहे, शाल म्हटलं तर साधं एक कापड आहे, पण या शालीचा अर्थ काय आहे? खरोखर शाल आपण कुणाला द्यावी? ज्याच्या खांद्यावरती आपण शाल पांघरतोय, खरोखर त्या लायकीचा तो असतो का? त्याची पात्रता असते का? शाल दिली म्हणजे लोक शालीन म्हणजे चारित्र्य संपन्न होतात का? आणि चारित्र्य संपन्न नसतील तर ती शाल आपण त्यांना पांघरावी का? अशा अनेक प्रश्न या ठिकाणी आपल्याला या माध्यमातून उपस्थित करण्याचं काम तटस्थ वृत्तीनं समीक्षा लेखन करणाऱ्या या रा. घ. जाधवांनी केलेलं आहे. प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या घटना घडत असतात. त्या घटना काही घरामध्ये आम्ही बसलो तर काहीच घडणार नाही. घटना घडायच्या असतील तर आपल्याला बाहेर जावं लागेल. बघा ना, हा कोरोना, अनेक लोक इकडनं तिकडं आली गेली म्हणून तर हा कोरोना सगळे जगभर पसरला. ही घटना कुठेतरी एका प्रयोगशाळेमध्ये झाली. चीनमध्ये वुहान शहरामध्ये एका प्रयोगशाळेमध्ये ही छोटीशी घटना घडली आणि त्या छोट्याशा डोळ्याला न दिसणाऱ्या अतिशय सूक्ष्म असा असणाऱ्या या विषाणूनं सगळं जगभर थैमान घातलेलं आहे. पण कधी घातलंय की ज्या वेळेला लोक इकडं तिकडं जातात त्यावेळेला तो थैमान घालायला लागलेला आहे. तर वेगवेगळ्या कारणासाठी तुम्हाला, मला, प्रत्येक व्यक्तीला एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जावं लागतं. तसंच हा लेखक सुद्धा, रा. घ. जाधव सुद्धा अनेक ठिकाणी गेलेले आहेत. आता लेखकांचं अनेक ठिकाणी जाणं आणि तुमच्या माझ्यासारख्याचं जाणं याच्यामध्ये खूप मोठं अंतर असतं. आपणाला काही मर्यादाच नसते. ही लोक मर्यादा पुरुषोत्तम असतात, मर्यादा पाळतात. कुठं जायचं, कुठं नाही जायचं, कुठं गेलं तर नेमकं काय घेतलं पाहिजे, कुठं जाऊ नये, हे ह्या लोकांनी ठरवलेलं असतं. आपलं तसं काय आहे का बघा, विचार करून बघावं लागेल. खरंच आम्ही जिथं जातो ते ठिकाण योग्य आहे का? जे घेतो ते योग्य आहे का? ते घेतलंच पाहिजे का? नेमकं काय घेतलं पाहिजे, कोणाला भेटलं पाहिजे, या सगळ्याचा विचार तुम्हाला आम्हाला करणं गरजेचं आहे. तर असंच हे रा. घ. जाधव एकदा एका ठिकाणी भेटीसाठी गेलेले आहेत. ते नेमकं कुठे गेले, काय गेले, काय प्रसंग घडला आणि त्या प्रसंगामुळं तुमच्या समोर त्यांनी
एक ललित लेखन केलं. ते ललित लेखन म्हणजे शाल. तर या शालीचा संदर्भ, शाल कोणी दिली, का दिली, कशी दिली, पुढं त्या शालीच्या बाबतीत काय झालं, हे सगळं पाहत असताना राघव जाधव किती निस्वार्थी होते, किती चारित्र्य संपन्न होते, किती दयाळू होते, किती प्रयोगशील होते, किती संस्कारक्षम होते, किती संवेदनशील होते. या मानवी जीवनाच्या सर्व गुणांचं या ठिकाणी आपणाला एक एक पॅरेग्राफ जसं आपण संपवत जाऊ ना तस तसं दर्शन होत राहणार आहे. तर सगळ्यांनी पुस्तक उघडलेलं असेलच. लक्ष द्या. एक एक पॅरेग्राफ वाचत वाचत त्याच्यावरती अनेक प्रश्न विचारत विचारत मी पुढे जाणार आहे. तर बघा, सुरुवात करूया. एकदा मी पु ल देशपांडे यांच्याकडे काही एक निमित्ताने गेलो होतो. काहीतरी निमित्त असायला पाहिजे, नाहीतर उगीच कुणाच्या तरी घराकडे गेलो, एक दिवस 2 दिवस गप्प बसेलो. रोजच आम्ही काहीही कारण नसताना जर लोकांच्या घराकडे जायला लागलो तर लोक दारबंद करून बसतात किंवा आपल्याला टाळतात. तेव्हा आपणाला कोणी टाळू नये अशी परिस्थिती, आपण त्याचं भान आपल्याला राहिलं पाहिजे. तर काही कामानिमित्तानं, काहीतरी निमित्त असल्याशिवाय, काही कारण असल्याशिवाय आपण कुणाच्याही घराकडे जाऊ नये असं लेखकाला यातून सुचवायचं आहे. खरोखर काम असेल तर तुम्ही कुणाच्याही घराकडे जावा. तर मग लेखक कुठं गेले होते? पु ल देशपांडेंच्या घरी गेले होते. कशासाठी गेले होते? काही कामाच्या निमित्तानं गेले होते. बघा, 2 प्रश्न तयार झालेले आहेत. लेखक कुणाकडे गेले होते? पु ल देशपांडेंच्याकडे गेले होते. कशासाठी गेले होते? काहीतरी कामानिमित्त गेले होते. कामानिमित्त गेले. पु ल देशपांडेंचं घर आलं असेल, बाहेर चपला यांनी काढल्या असतील, हातामध्ये पिशवी असेल, कोणी आहे का म्हणून बेल वाजवली असेल. त्यावेळी बेल नव्हती बरं का, खटखट खटखट खट दाराची कडी वाजवावं लागायची. आहात काय म्हणून विचारावं लागायचं. तर कदाचित ते गेले असतील, शांत सावकाश गेले असतील, घर सापडलं नसेल, विचारत विचारत गेले असतील. अहो, इथं पु ल देशपांडे कुठं राहतात म्हणून विचारत 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 इथपर्यंत गेले असतील. पायात चप्पल काढलं, दाराची कडी वाजवली आणि मग लगेच तोपर्यंत पु ल देशपांडे बाहेर आले असतील. या 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 म्हणले असतील. आणि मग तिथं आत्तासारखं काय सोफा, आत्तासारख्या आलिशान खुर्च्या त्यावेळी काय पु ल देशपांडेंच्याकडे म्हणण्यापेक्षा कुणाकडेच नव्हत्या. कारण पु ल सुद्धा खूप श्रीमंत व्यक्ती होती असं नव्हे, मनानं प्रचंड श्रीमंत होती एवढं मला माहिती आहे. पैशानं श्रीमंत होती का नाही याच्याबद्दल माझं अज्ञान असू शकतं मित्रांनो. पण पु लने त्यांचं स्वागत केलं असेल, ते बसले असतील, काहीतरी चहा पीत पीत गप्पा टप्पा रंगले असतील. आणि गप्पा टप्पा रंगल्यानंतर विषय शेवटी माणूस बसून बसून बसणार किती उशीर. काम झालं की दुसऱ्याला कंटाळा यायच्या अगोदर, चला माझं थोडंसं काम आहे म्हणायच्या अगोदर आपण चट करून उठलं पाहिजे. आणि मग हे लेखक उठायच्या बेतामध्ये होते आणि पु ल देशपांडेंना पुन्हा नमस्कार करत होते. चला साहेब, मी आता येईन पुन्हा. असा हा शब्द ऐकल्या आतल्या बाजूला सुनीता ताई काहीतरी हात करत असतील. सुनीता ताई कोण आहे ती? पु ल देशपांडेंच्या अर्धांगिनी सुनीता वहिनी आतमध्ये काहीतरी काम करत होत्या. त्यांनी ज्या वेळेला शब्द ऐकला की चला मी आता निघतो, तर त्याच वेळेला त्या लगेच काही गडबडनं पदर खोचत आले असतील आणि विचारलं असतील, हो थांबा 1 मिनिट. सुनीताबाईंनी त्यांना विचारलं, तुम्हाला शाल दिली तर चालेल का? तुम्हाला शाल दिली तर चालेल काय? म्हणजे शाल दिली तर चालेल का हे कधी विचारलं? निघण्याच्या बेतात असताना, लेखक बाहेर पडण्याच्या बेतात असताना. कोणी विचारलंय? सुनीताबाईंनी विचारलेलं आहे. मग आता शाल, खरं म्हणजे शाल आजही खूप महत्वाची असते. आणि काय 25 रुपयाला येणारी शाल नव्हेच. आजच्या घडीला जर चांगली शाल घ्यायला गेलो तर आपण 300, 500, 300, 400, 500च्या पुढे वेगवेगळे दर आहेत. आणि फुकट मिळतोय म्हटल्यानंतर काय माणूस लगेच उडी मारून तयार होतो. तसंच लेखक सुद्धा एका पायावरती तयार झाले. त्यांनी म्हटलं हो चालेल. मग पु ल व सुनीताबाई यांनी मला शाल द्यावी, हा मला मोठा गौरव वाटला. आता लेखक का तयार झाले बघा. पु ल देशपांडे ही खूप मोठी आसामी आहे, खूप मोठी व्यक्ती आहे. तितकीच मोठी आसामी सुनीताबाई सुद्धा आहेत. आणि मोठ्या माणसांच्याकडून आपणाला शाल मिळते म्हणल्यानंतर हा कुणालाही गर्व वाटणारा असा हा क्षण आहे, अभिमानाची गोष्ट होती. आणि म्हणून लेखकाने सांगितलं हो देऊ शकाल. ती शाल मी माझ्या खोलीतल्या सुटकेसमध्ये ठेवून दिली, वापरली मात्र कधीच नाही. बघा, खूप मोठ्या आसामीनं अतिशय प्रेमानं
ती शाल लेखक राग जाधवांना भेट दिली. मोठे माणसं ज्या वेळेला आपल्याला असं काहीतरी भेट देतात ना, त्यावेळेला आपण त्याची खूप काळजी घेतो, जपून ठेवतो. तशीच जपून ठेवण्याचं काम या लेखकाने केलं. सुटकेसमध्ये ठेवून दिली, वापरली मात्र कधीच नाही. बघा, कधीच वापरली नाही. खरं म्हणजे कधी ना कधीतरी माणूस आणि त्यातल्या त्यात जर मोठ्या व्यक्तीने जर आपल्याला अशी काही गिफ्ट वस्तू दिलेली असेल आणि वापरण्यायोग्य असेल, तर प्रत्येक मनुष्य हा आपल्या जीवनामध्ये अशा प्रकारच्या वस्तू वापरत असतो, त्याचा आनंद लुटत असतो. पण लेखक अगदी विनम्रपणानं सांगतोय, शाल घेतली खरी, पण ती सुटकेसमध्ये जी घातली ती परत कधी आयुष्यात वापरलीच नाही. अरे मग नेमकं झालं काय त्या शालीचं? मी तुम्हाला क्षणाक्षणाला सांगत होतो की आपल्याला प्रत्येक पॅरेग्राफ बघत जायचं आहे आणि प्रत्येक पॅरेग्राफ गणिक या लेखकाचे गुण आपल्याला दिसणार आहेत. तर पुढे वाईला विश्वकोशाचा अध्यक्ष म्हणून मी गेलो. काही दिवस निघून गेलेले आहेत. हा लेखक वाईला गेला. वाई नावाचं साताऱ्याजवळ एक छोटस गाव आहे, त्या वाईला गेला. आता का गेला? कारण विश्वकोशाचा अध्यक्ष म्हणून यांना निमंत्रण होतं. काहीतरी कार्यक्रम असेल. हे विश्वकोशाचे अध्यक्ष झालेले होते आणि अध्यक्ष असल्यामुळे यांना निमंत्रण आल्यामुळे हे वाईला गेले. तिथे नदीकाठच्या प्राज्ञ पाठशाळेच्या खोलीत मी राहत असे. आता बरेच दिवस राहिले असतील. विश्वकोशाचा अध्यक्ष म्हणून यांना त्या ठिकाणी यांची राहण्याची व्यवस्था केली गेलेली आहे. आणि जी व्यवस्था केली गेली ती कुठं केली? तर वाईला कृष्णा नदी खळ 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 वाहत येते. वाईला जी कृष्णा नदी वाहते ना, महाबळेश्वरला ही कृष्णा नदी उगम पावते. ती अतिशय चिंचोळी आहे, खूप छोटी, खूप चिंचोळी आहे आणि खूप लांबून अशी ती वाहत 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 येते. तर त्या नदीच्या काठावरती दक्षिण बाजूला, वाई नदीच्या दक्षिण बाजूला काठावरती या लेखकाची खोली, त्या लेखकाला खोली दिली गेली होती. त्या खोलीमध्ये हा लेखक वाईमध्ये राहत होते. खोलीच्या दक्षिणेकडील खिडक्या कृष्णा नदीच्या चिंचोळ्या प्रवाहावर होत्या. म्हणजे चिंचोळा बारीक, खूप छोटासा असा चिंचोळा होता. म्हणजे बारीक अशी छोटीशी नदी, म्हणजे 2-4 पायामध्ये आपल्याला ती नदी सहज ओलांडता यावी. म्हणजे नदीचं पात्र, नदीची रुंदी फार मोठी नव्हती. कारण वाई आणि नदी ही कृष्णामाई जिथे उगम पावते ते महाबळेश्वर. या सगळ्या सह्याद्रीच्या डोंगर रांगा आहेत आणि डोंगर रांगामधून कुठलीही नदी जन्माला तिथूनच येत असते. तर डोंगर रांगामधून वाहत असताना त्या नदीचं पात्र मात्र खूप मोठं नसतं. ते चिंचोळ म्हणजे अरुंद असतं. चिंचोळा शब्दाचा अर्थ आहे अरुंद. तर या ठिकाणी खोलीच्या दक्षिणेकडील ही पाठीमागची बाजू, माझ्या पाठीमागची बाजू म्हणजे ही दक्षिण दिशा. तर या दक्षिण बाजूला असणाऱ्या खिडक्या कृष्णा नदीच्या चिंचोळ्या प्रवाहाकडे होत्या. म्हणजे खिडकीत उभारलं, दक्षिण दिशेला खिडकीमध्ये बघितलं तर दक्षिण दिशेला ती बारीकशी अशी छोटीशी अशी नदी मोठी आहे पण चिंचोळी झालेली आहे. त्या ठिकाणी ती नदी मात्र दिसत होती. तर लेखक ज्या वेळेला हा वाईमध्ये जाऊन राहिलेला आहे, काय झालंय, थंडीच्या दिवसात एक बाई माझ्या खिडकी खालील घाटाच्या छोट्या तटावर तिचे छोटे मूल एका टोपलीत ठेवून मासे पकडण्याच्या उद्योगात होती. बघा लेखक कुठं गेलाय? वाईला. कोणत्या नात्यानं तो वाईमध्ये गेलेला आहे? विश्वकोशाचा अध्यक्ष या नात्यानं गेलेला आहे. कुठं राहिलेला आहे? कृष्णा नदी काठी राहिलेला आहे. कृष्णा नदी काठी असणाऱ्या खोलीमध्ये राहिलेला आहे. खोलीची खिडकी दक्षिण दिशेला आहे. खिडकी कोणत्या दिशेला आहे? दक्षिण दिशेला आहे. त्याच्या दक्षिणेला खिडकीतून बघितल्यानंतर काय दिसतं? संत वाहते कृष्णामाई, संत वाहणारी अशी ही. खरं म्हणजे या पठारी प्रदेशात आल्यानंतर ती संत वाहते. तिथं खूप फास्ट जाते हो, कारण ती डोंगर दऱ्यातून येत असते. तर ती खळ वाहणारी ती संत खळ वाहणारी ही कृष्णा नदी ती लेखकाला कुठून दिसत होती? दक्षिण बाजूला असलेल्या खिडकीतून बघितल्यानंतर ती कृष्णामाई दिसत होती. तर खिडकी खालील घाट, प्रत्येक गावाच्या ठिकाणी गाव आलं की तिथं पाणवठा निर्माण केलेला असतो. पाणवठा म्हणजे तिथं दगड घालून किंवा दगडी भिंत बांधून पायऱ्या टप्प्या असे केलेले असतात. त्याला घाट म्हणतात. नरसिंहवाडीला घाट आहे बघा, कुरुंदवाडला घाट आहे, आपल्या इचलकरंजीमध्ये सुद्धा घाट आहे. तर लोकांना इझिली जाता यावं, सहज रीतीनं जाता यावं, कपडे धुता यावे, आंघोळ करता यावी, पाणी पिता यावं, यासाठी घाट बांधलेला असतो. तर तिथं वाईला सुद्धा घाट बांधलेला आहे. ज्या वेळेला यानं असं खिडकीतून बघितलं त्यावेळेला त्याच्या लक्षात आलं की कडाक्याची थंड आहे. चांगल्या माणसाला सुद्धा हुडहुडी म्हणायला लागलेली आहे. आणि एक बाई
घर टाकून त्या नदीमध्ये मासे पकडायला लागलेले आहे आणि ती इतकं मासे पकडण्यामध्ये तल्लीन झालेली आहे. पण तिनं तिच्या सोबत आणलेलं जे बाळ आहे त्या बाळाला एका टोपलीमध्ये घातलेलं आहे. त्या बाळाला टोपलीमध्ये घातलेलं आहे. त्या बाळाला खूप मोठं पांघरून वगैरे काहीच नाही आहे. ते बाळ उघड्यावरती पडलेलं आहे, टोपलीमध्ये उघड्यावरती आहे आणि थंडीनं कुडकुडत ते बाळ रडायला लागलेलं आहे. पण त्या बाळाच्या रडण्याकडे तिचं लक्ष नाही आहे. लक्ष असलं तरी पण ती बाळाकडे लक्ष देऊ शकत नव्हती. कारण खूप 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 वाईट असते, भूक अतिशय वाईट असते. जर मासे पकडले नाही, मासे जर बाजारात घेऊन विकले नाहीत तर संध्याकाळी त्या बाळाचंही ते पोट भरवू शकत नाही, स्वतःचंही पोट भरून घेऊ शकत नाही. तेव्हा बाळ रडलं तरी चालेल, पण मला माझं काम केलंच पाहिजे. लक्षात घ्या, या ठिकाणी आयुष्यामध्ये ध्येयानं प्रेरित व्हावं लागतं. ज्या वेळेला तुम्ही ध्येयानं प्रेरित व्हाल त्याच वेळेला तुम्ही आयुष्यामध्ये काहीतरी मिळवू शकता. इथं पोटचा गोळा थंडीनं कुडकुडून रडत होता, पण बिचारीला मासे पकडण्याशिवाय पर्याय नव्हता. अशा वेळेलाच अशा संकटामध्येच आपल्या जीवनाची खरी कसोटी लागत असते. ते बाई रडत होते पण बाई बघत नव्हती. लेखक बघा लागलेला आहे, काय बाई आहे म्हणून असं यांच्या मनामध्ये विचार आला असेल. आणि मग लेखकाला राहवलं नाही. खरं म्हणजे त्या बाईला राहवायला नको होतं. बाय रडाले म्हटल्यानंतर तिनं मासं पकडाई सोडून ती जायला पाहिजे होती. कारण ती आई होती. आई म्हणजे आईनच, हा आईचा गुण आहे की बाहेर रडायला लागले की ती धावत जायलाच पाहिजे. पण तिच्या पुढे नाजूक परिस्थिती होती, पर्याय नव्हता. पण त्या आईचे तशाच वृत्तीचे संस्कार या लेखकावरती झालेले होते. हा लेखक त्या ठिकाणी लेखकाच्या मनामधली मातृवृत्ती जागृत झाली आणि लेखकाने त्या बाईला हाक मारली. खिडकीतूनच हाक मारली, ओ मावशी हाक मारली. त्या बाईनं ऐकलं, खिडकीतून त्या सर्व खाली दिले. म्हणजे त्या ठिकाणी पुलकित लेखकानं काय केलं की त्याच्याबरोबर जी शाल होती ती पुलंनी दिलेली पुलकित अशी ती शाल त्यांनी काढली त्या ट्रंकेमधून. पूर्वी ट्रंक सुटकेस नेली जायची, त्या सुटकेस मधून त्या लेखकाने शाल बाहेर काढली. 5-50 रुपयाच्या नोटा सुद्धा काढल्या. बघा किती मोठी उदारता आहे लेखकाची. शालच्या शालाने वर्ण 5-50 रुपये का बरं देत असतील? कारण बाई गरीब आहे. बाई गरीब आहे. आपल्या पोटचा गोळा सुद्धा तिनं जीवन जगण्यासाठी ऐरणीवरती लावलेला आहे. आणि म्हणून मग ह्या बाईला, गरीब बाईला मदत करण्यासाठी त्याने 5-50च्या नोटा काढल्या, ती शाल काढली, त्या बाईला असं हाक मारली आणि खिडकीतूनच त्यांनी तिला दिली. खिडकीतून ते सर्व खाली दिले आणि म्हटले, लेखकाने सांगितलं की नुसता देऊन लेखक गप्प बसले नाही, कारण मातृवृत्ती यांच्या मनामध्ये जागृत झाली होती. त्यांनी त्या बाईला सांगितलं, ओ बाई ही शाल घ्या, ते सगळं सोडा, पहिला मासे पकडायचं सोडून द्या. ते बाळ थंडीनं कुडकुडा लागलेला आहे, रडायला लागलेला आहे. त्या बाळाला ह्या शालीमध्ये गुंडाळा, त्याला व्यवस्थित ठेवा. हे 5-50 रुपये सुद्धा घ्या. त्या बाळाची पहिला व्यवस्था करा आणि मग तुम्ही काही करायचं ते करा जावा. मग तुम्हाला मासे पकडायचे असतील तर मासे पकडत बसा, असं त्यांनी सांगितलं. ह्या घटनेची ऊब पुलकित शालीपेक्षा अधिक होती. लेखक अस्वस्थ झाला होता. लेखक अस्वस्थ झालेला होता. एक बाळ थंडीनं रडायला लागलेला आहे. गरिबीमुळे बाई त्या बाळाकडे लक्ष देऊ शकत नाही आहे. ह्या घटनेमुळे लेखकाला प्रचंड वेदना होत होत्या, कारण लेखक संवेदनशील मनाचा होता. आणि संवेदनशील मन असल्यामुळं लेखकानं स्वतः जवळची पुलकित शाल काढली. शाल कशासाठी असते तर थंडीपासून बचाव करण्यासाठी असते. आयुष्यात कधी यांनी ती शाल वापरलेली नव्हती. पण लेखकाचं मातृहृदय ज्या वेळेला जागं झालं, गरिबीची जाण, कारण लेखक सुद्धा गरिबीतून वर आलेला होता. गरिबीच्या वेदना, गरिबीचे चटके काय असतात, कसे सहन करावे लागतात हे लेखकाला माहिती होतं. आणि म्हणून हा मातृहृदयी लेखक उठला. त्यानं ती शाल दिली. त्या बाईला पहिला त्यानं बजावलं. त्या बाळाला पहिला काय कर, गुंडाळून त्याला ऊब दे. ज्या वेळेला लेखकानं 5-50 रुपयाच्या नोटा दिल्या, ती शाल दिली, त्या वेळेला लेखकाला पु ल देशपांडेंच्याकडून, सुनीताबाईंच्याकडून शाल घेत असताना जेवढा आनंद झालेला होता, त्याच्या शतपटीनं आज त्यांना समाधान लाभलेलं होतं, आनंद लाभलेला होता. त्या खरोखर शाल पांघरल्यानंतर जी ऊब माणसाला मिळत असते, त्याच्या कितीतरी पटीची ऊब, मनाला समाधान आज ती शाल एका गरीबाला उपयोगाला पडली. याची ऊब, याचं समाधान, प्रचंड मोठं समाधान लेखकाला आज लाभलं होतं. आणि म्हणून या ठिकाणी लेखक म्हणतोय की त्या घटनेची ऊब पुलकित शालीपेक्षा सुद्धा अधिक होती. आलं लक्षात? प्रश्न विचारू का पुढे जाऊ? नाही, तुम्ही म्हणत असाल तर पुढे जाईल.
तरी सुद्धा लेखक कोणत्या नात्यानं गेला होता हा प्रश्न मी विचारला. लेखक कुठं राहिला होता हेही विचारलं. लेखकाने कोणती शाल दिली? पुलकित शाल दिली. लेखकाने कोणती शाल दिली? पुलकित शाल दिली. पुलकित शालीबरोबर लेखकाने आणखी काय दिलं? 550च्या नोटा सुद्धा दिल्या. बाकीचे प्रश्न विचारलेले होते. आता आपण पुढे जाऊया. कविवर्य नारायण सुर्वे खूप सभा संमेलने गाजवत. कविवर्य नारायण, कविवर्य असं म्हणलेलं आहे. नारायण सुर्वे हे सुद्धा एक प्रचंड मोठं महाराष्ट्रातलं व्यक्तिमत्व. तुम्हा आम्हा सर्वांचं दुर्दैव आहे की आज हे हयात नाही आहे. एका कामगाराच्या पोटी जन्माला आलेला हा कविवर्य नारायण सूर्य साधा मुलगा तो कविवर्य होऊन गेला. आमदार पदापर्यंत पोहोचला. जनसामान्यांचे अनेक प्रश्न, कामगारांचे अनेक प्रश्न त्यांनी, जिथं कायदे मंडळ आहे, जिथं कायदा बनवला जातो त्या कायदे मंडळामध्ये आमदारकीच्या नात्यानं आमदारकी मिळाल्यानंतर ती मांडली, जनसेवा करण्याचा प्रयत्न केला. तर ते कविवर्य नारायण सुर्वे संमेलन गाजवायची. म्हणजे वर्षातून एकदा मिटिंग असते, सर्व साहित्यिकांची मिटिंग होत असते, संमेलन म्हणतात त्याला. 3 दिवस चालते, 4 दिवस चालते, 2 दिवस चालते. तर अनेक संमेलनांना या कविवर्य नाधो महानोरांना निमंत्रण असायचं. पुढे ते साहित्य संमेलनाचे अध्यक्ष झाले कवी, आणि मग पुढे त्यांच्या कविता गाजत गेल्या. मग त्यांना मराठी साहित्य संमेलनाचा अध्यक्ष होण्याचा मान मिळाला. आता अध्यक्ष झाला म्हणलं की त्या व्यक्तीचा 100 ठिकाणी सत्कार हा 100% ठरलेला असतो. जिथं जाईल तिथं त्यांना शाल मिळत होत्या. कार्यक्रमांना अहोरात्र भरतीच असे. कार्यक्रमाची कमी नव्हती. ते अध्यक्ष असो अगर नसो, पण कविवर्य नाधो महानोर म्हणजे नारायण सुर्वे, कविवर्य नारायण सुर्वे याचे रोज कुठे ना कुठेतरी कार्यक्रम असायचे. प्रत्येक कार्यक्रमात त्यांना शाल दिली जायची. पण आता तर ते काय झाले होते? अध्यक्ष झाले होते. साहित्य संमेलनाचे अध्यक्ष झाल्यामुळे जिथं जातील तिथं शाल आणि शिर्फ हे ठरलेलं होतं. ते त्यांना मिळत होतं. एकदा ती शाल शिल्प प्रत्येक ठिकाणी गेल्यानंतर त्यांना ते शाल शिल्प मिळत असल्यामुळं त्यांनी एकदा मिश्किलपणे म्हणले की या शाली घेऊन मी आता शालीन बनू लागलो आहे. शाली घेऊन मी आता शालीन बनू लागलेलो आहे. खरं म्हणजे शालीन म्हणजे चारित्र्य संपन्न, सुशिक्षित. मग खरंच कवी अडाणी होते का? खरंच नारायण सुर्वे हे चारित्र्यहीन होते का? बिलकुल नाही. पण कवी नारायण सुर्वेंना या ठिकाणी सांगायचं आहे की लोकांना वाटतं की आम्ही शाल दिली की ही माणसं शालीन होती. बघा, शालीन माणसाला शाल द्यावी हा शालजोडा मारलेला आहे. शालीन माणसाला शाल द्यावी, चांगलं चारित्र्य असणाऱ्या माणसाला द्यावी. नाहीतर उगीच आपलं शाल दिली म्हणून कोणी शालीन होत नाही. आणि म्हणून कवी म्हणतो की लोक मला शाल द्यायला लागलेले आहेत, त्यामुळे मी आता शालीन व्हायला लागलेलो आहे असं मला वाटायला लागलेलं आहे. मला आता एकदा बघावं लागेल की मी शालीन आहे की नाही. क्रोधी खोच माझ्याच नव्हे तर कुणाची, म्हणजे तुमच्या सुद्धा लक्षात येईल, तुमच्याही लक्षात येतं की कोणी शाल दिला म्हणजे शालीन होत नाही, शाल दिली म्हणजे कोणी चारित्र्य संपन्न होत नाही. आलं का लक्षात? पैसा खूप आला म्हणजे आपण खूप मोठा होतो अशातला भाग नसतो. डिग्री चोरून मिळवलेली डिग्री, कॉप्या करून मिळवलेली डिग्री म्हणजे आपण खूप मोठा ज्ञानी होतो असं होऊ शकत नाही मित्रांनो. त्याला तप असावं लागतं, तेवढी तळमळ असावी लागते, तेवढे कष्ट उपसावे लागतात. तर मग झालं काय? त्यांच्या बोलण्यातील या उपरोधिक बोलण्यामुळे शाल आणि शालीनता यांचा संबंध काय हा विचार लेखकाच्या मनामध्ये यायला लागला. खरे तर खरीखुरी शालीनता शालीनता शोधते. जो चारित्र्य संपन्न मनुष्य असतो ना, जो खरोखर ज्ञानी असतो ना, जो खरोखर दयाळू असतो ना, त्याला संत पदवी लावायची गरज नाही. जो शालीन आहे त्याला शाल द्यायची गरज नाही. शाल घेतल्यामुळे कोणी शालीन होऊ शकत नाही, चारित्र्य संपन्न होऊ शकत नाही. सुर्वे मुळातच शालीन होते. नारायण सुर्वे हे मुळातच शालीन होते, मुळातच ते चारित्र्य संपन्न होते. शालीनच्या वर्षावाखाली त्यांची शालीनता कधी हरवली नाही. अनेकांनी शाल दिल्या म्हणून ते चारित्र्यहीन झाले नाहीत. त्यांची शालीनता कधी, त्यांनी आपल्या चारित्र्यावरती कधी धाग लागू दिला नाही. ते चारित्र्य संपन्न होते आणि चारित्र्य संपन्नतेनंच ते आपले जीवन जगत होते, हे लक्षात घ्या. कधी शाल त्यांची चारित्र्य संपन्नता कधी क्षीण झाली नाही. मी कविवर्यांना म्हटले शालीमुळे शालीनता येत असेल तर मी कर्जबाजारी होईल. त्याच क्षणाला राग जाधवांनी उत्तर दिलं, कविवर्यजी, जर शाल एखाद्यानं पांघरल्यामुळं किंवा शाल देऊन सत्कार केल्यामुळे जर माणसं शालीन होणार असतील,
चारित्र्य संपन्न होणार असतील तर मी माझं घर दार सगळं विकायला तयार आहे, माझी सगळी संपत्ती विकायला तयार आहे, मी अनेक शाली घेतो आणि अनेकांना पांघरून घालतो, अनेकांना शाली वाटतो. जर खरोखर शाल पांघरल्यामुळं, शाल घेतल्यामुळं, शाल देऊन सत्कार केल्यामुळे जर माणसं शालीन होत असतील, चारित्र्य संपन्न बनणार असतील, तर मीही कर्जबाजारी व्हायला तयार आहे, मीही शाली वाटेन, भिकेला लागेन, पण शेकडो शाली खरेदी करून शाल लगेचच प्रत्येकाला नेऊन देईन. यावर तो कवी मनाचा माणूस ते फक्त खळखळ हसले. असं कधी जगात होतं का हो? कधीच होत नाही, कधीच होत नाही. कॉपी करून कधीच ज्ञानी बनता येत नाही, चोऱ्या माऱ्या करून कधीच चारित्र्य विकत घेता येत नाही, चोऱ्या माऱ्या वाईट दृष्टीनं वाईट विचारानं वागून कधीच सुखी बनता येत नाही, कधीच सुखी बनता येत नाही. लक्षात घ्या, स्वच्छ विचार ठेवावा लागतो. समाजसेवेची, दुसऱ्याला सुखी करण्याची मनापासून तळमळ असावी लागते. योगी सदा सर्व काळ सुखदाता. दुसऱ्याला जर तुम्ही सुख देत असाल तरच तुम्ही सुखी होऊ शकता. आणि म्हणूनच कविवर्य फक्त हसले, कविवर्य फक्त हसले. मी 2004 साली शालीमुळे शालीनता येते की जाते या प्रश्नाचे उत्तर जाते असेच आहे. राघव जाधव म्हणतात शालीमुळं शालीनता चारित्र्य येतं का, तर त्याचं उत्तर आहे जाते, येत नाही. बघा आज समाजामध्ये जर तुम्ही बघितलात, कुणाला शाल द्यावी याचं गणितच, ताळतंत्रच उरलेलं नाही. प्रत्येकाचा शाल शिरपळ देऊन सत्कार केला जातोय, त्याचं चारित्र्य तपासलं जात नाही. म्हणजे त्या शालीची आज इज्जत जायला लागलेली आहे. त्या माणसाला ज्याला देतो त्याची तर इज्जत नसतेच नसते, पण ते शाल पांघरणं हे शाल आज अशालीनतेचं लक्षण बनायला लागलेलं आहे. तर या प्रश्नाचं उत्तर जाते असेच आहे. सन्मान करण्याच्या रूपाने आपण खरे तर एक शालीन जग गमावून बसतो. म्हणजे चारित्र्य नसलेल्या माणसाला जर आपण शाल देऊन जर सत्कार करणार असेल तर खरोखर या जगातील शालीनता आपण गमावून बसायला लागलेला आहे. मी 2004 साली मराठी साहित्य संमेलनाचा बिनविरोध अध्यक्ष झालो. बघा चारित्र्य होतं, चांगलं लेखन होतं, चांगले विचार होते, लोकांच्यासाठी धडपडण्याची त्यांची प्रवृत्ती होती. म्हणून तर राघव जाधव साहित्य संमेलनाचे अध्यक्ष झाले. शालीनता होती म्हणून त्यांना मान सन्मान मिळाला. शाल पांघरल्यामुळे कुणाला मान सन्मान मिळणार नाही. नाहीतरी मीही शाल पांघरायला तयार आहे, मलाही पंतप्रधान करा, मलाही या देशाचा राष्ट्रपती करा. कुणी करेल? नाही होऊ शकत. तर इथंच तत्कालीन 1-2 वर्षात माझ्यावर शालीनचा वर्षाव झाला. आता साहित्य संमेलनाचा बिनविरोध अध्यक्ष, सगळीकडे निमंत्रण आली आणि अनेक शाली यांना मिळत गेल्या. इतक्या शाली की त्या ठेवायच्या कुठं. कारण हा लेखक राघव जाधव इतकं प्रचंड मोठं पु ल देशपांडेंच्या एवढं उत्तुंग असं व्यक्तिमत्व होतं, पण तरी सुद्धा ते छोट्याशा घरामध्ये राहत होते. मोठ्या घरामध्ये राहिलो म्हणून आपण मोठे होत नाही. खूप पैसा आहे म्हणून आपल्याला मोठं कोणी म्हणणार नाही. तेवढ्या पुरतं म्हणतील, खायला मिळतंय म्हणून म्हणतील, आणि मागणं लगेच हरामखोरानं हरामीनं मिळवलंय, दिला म्हणून कुठं काय गेलंय याचं, आणि याला काही फरक पडणार आहे, चलकी मर्दा खाऊया म्हणून जग लुटायला बसलेलं असतं. तर हा लेखक राघव जाधव ज्या वेळेला कवी संमेलनाचे अध्यक्ष झाले, साहित्य संमेलनाचे बिनविरोध अध्यक्ष झाले, तर यांच्यावरती सुद्धा सतत 2 वर्ष शालींचा वर्षाव होत होता. इतक्या शाली आल्या की त्या घरात ठेवायच्या कुठं हा प्रश्न निर्माण झाला. का हो असा प्रश्न निर्माण झाला? कारण जी माणसं सांस्कृतिक असतात, संस्कारक्षम असतात, जी माणसं विचाराने घडलेली असतात, ती माणसं मनानं श्रीमंत असतात, आर्थिक परिस्थितीनं कधीही श्रीमंत नसतात. त्याला मोठ्या घराची कधी गरज भासत नसते. छोट्याशा घरामध्ये सुद्धा राहून राजापेक्षा जास्त सुख भोगत असतात. तर लेखक या ठिकाणी म्हणतो की माझं घर मित्रांनो 6x8ची खोली होती. आजकाल 6x10चा बेड असतो श्रीमंताच्या घरामध्ये, 6x10चा बेड असतो, पण या लेखकाची खोली फक्त 6x8ची होती. आणि या 6x8च्या खोलीमध्ये या लेखकाचा संसार चालू होता, संस्कारिक संसार चालू होता. शाली ठेवायच्या कुठं हा मोठा प्रश्न होता. आणि म्हणून मग त्यांनी ठरवलं की या एवढ्या सगळ्या शाली
घरामध्ये ठेवणं अशक्य आहे, म्हणून त्या शालीचं गाठोड म्हणजे गठ्ठा बांधला त्याने आणि मित्राच्या घरात नेऊन दिलं, मित्राकडे दिलं आणि त्याला त्यांनी सांगितलं की ह्या शालींचा हा गठ्ठा तुझ्याकडेच ठेवून घे, तुला ज्या वेळेला वाटतं तुला कमी पडलं तर तू ह्यातनं वापरायला चालू कर, तुला कोणाला द्यावं असं वाटलं तर त्या शाली तू जगाला वाटून टाक. तुमच्या माझ्यासारखा असता तर लगेच बाजारात विकला असता मित्र. पण संस्कार खरोखर समाजसेवा करण्याची तळमळ ज्याची असते ना, ती माणसं असा परोपकार करत असतात, त्यांना कुठल्याही गोष्टीची हाव नसते. लेखक कधी बिनविरोध अध्यक्ष झाले, साहित्य संमेलनाचे कधी अध्यक्ष झाले होते? 2004 साली. लेखकाच्या खोलीची माप काय होती? 6x8. लेखकाला शाली कधी मिळाल्या? साहित्य संमेलनाचा अध्यक्ष बिनविरोध अध्यक्ष झाल्यानंतर अनेक शाली मिळाल्या. लेखकाने कशाचं गाठोडं बांधलं? शालींचं गाठोडं बांधलं. लेखकाने या सगळ्या शाली काय केल्या? मित्राकडे नेऊन दिल्या. लेखकाने मित्रांना कोणता अधिकार दिला होता? शाली वापरण्याचा अधिकार दिलेला होता. बिचारा अतिप्रामाणिक, त्याच्याही छोट्या खोलीत त्यानं ते सांभाळलं. आता लेखकाचा मित्र बघा, प्रत्येक जण समाजामध्ये आपल्या लेवल प्रमाणे मैत्रीचं नातं जपत असतो. तुम्ही जर गरीब असाल तर श्रीमंत माणूस तुमच्याशी कधीही दोस्ती करत नाही. दोस्ती करेल तर कशासाठी करेल? तुम्ही त्याला चैनीला साथ द्यावी, तुम्ही त्याच्या दुष्कृत्यामध्ये सामील व्हावं आणि त्याचा स्वार्थ भागूपर्यंत तो तुमच्याशी मित्रत्वाचं नातं जोडेल, पुन्हा तुम्हाला लाथ घालून बाहेर काढतो. ती दोस्ती नसते, तिथं फक्त स्वार्थ असतो. पण इथं एकाच लेवलच्या माणसामध्ये आर्थिक स्तर एक असेल, बौद्धिक स्तर जर एक असेल तर तिथंच मैत्रीचं नातं जपलं जात असतं, त्या ठिकाणीच मैत्री घडत असते. तर या लेखकाचा जो मित्र आहे त्या मित्राची खोली सुद्धा मित्रांनो छोटीच होती. त्या छोट्या खोलीमध्ये सुद्धा या मित्राची दौलत सांभाळण्याचं काम त्या मित्रानं प्रामाणिकपणानं केलं होतं. तोही या लेखकासारखा अतिशय प्रामाणिक होता. आल्या तर शाली म्हणून त्यानं कधी वापरल्या नाहीत. हळूहळू मी सगळ्या शाली वाटून टाकल्या. बघा, लेखक अनेक आलेल्या शाली, तो जसं लागेल जसं कुठं जाईल तिथं हा लेखक शाली वाटून टाकत होता. कुणाला दिला? गरीब श्रमिकांना दिल्या. मित्रांनो, जर दान द्यायचं असेल तर गरजू माणसाला दान द्यावं, कारण ते सरकारने लागतं. नाही तर श्रीमंत माणसाला जर तुम्ही काही दान करायला गेलात, महाप्रसाद श्रीमंत माणूस कधी खायला येत नाही, नावं ठेवतो, घेत नाही. कौन खाएगा माफी जाके? रास्ते पे जाके हम खाएंगे, थाली भी नहीं है उसमें खाएंगे, बिना थाली का खाएंगे, नावं ठेवत असतात. म्हणजे जिथं सत्कारणी लागेल अशा ठिकाणी आपण दान केलं पाहिजे. आणि म्हणून मग या शाली यानं गरजू लोकांना वाटल्या, गरीब लोकांना वाटल्या. पुढचा प्रसंग आहे की या सुमारास मी शनिवार पेठेतील ओंकारेश्वर मंदिराच्या पुलावर, म्हणजे लेखक ज्या गावामध्ये राहिले होते तर तिथंच असं गावाच्या बाहेर कुठेतरी एक ओंकारेश्वर मंदिर होतं. ते ओंकारेश्वर मंदिरात जाण्यासाठी पूल असेल तर त्या पुलावरती रोज संध्याकाळी आपण नाहीतरी सकाळपासून संध्याकाळपर्यंत आपण फिरतच असतोय. पण शानी सवरती माणसं ज्या वेळेला वेळ रिकामा मिळतो त्यावेळेला ती फिरत असतात. तर काही माणसांचा सकाळी फिरण्याचा नित्यक्रम ठरलेला असतो तर काही संध्याकाळी फिरायला जातात. तर हा लेखक सुद्धा संध्याकाळच्या वेळेला फिरायला जात होते. तेथील कठ्ठ्यावर बसून लेखकाला आवडायचं. म्हणजे थोडा वेळ चालल्यानंतर, वय झाल्यानंतर माणसं थोडा वेळ चालतात, 1 किलोमीटर चालले की तिथं कुठेतरी कठ्ठ्यावरती बसून राहतात. तर हेही त्या पुलावरून जात होते. पुलाच्या अलीकडं पलीकडं ते सगळं बघत होते, कुठेतरी कठ्ठ्यावरती बसत होते. एक दिवस काय घडलं की कडक थंडीच्या दिवसात एक म्हातारा अशक्त भिकारी कठ्ठ्याला लागून चिरगुटे टाकून व पांघरून कुडकुडत बसल्याचं मी पाहिलं. लेखक नेहमीप्रमाणे फिरायला जात होते. नेहमीप्रमाणे त्या पुलापर्यंत गेल्यानंतर तिथं कुठेतरी कट्टा होता, त्या कट्ट्यावरती बसत होते. तर काय झालं की एके दिवशी यांनी काही दृश्य बघितलं. एक अशक्त, अतिशय अशक्त, सो वीक, वन बेगर हॅड सॅट देअर. एक भिकारी माणूस तिथं बसलेला होता. तो अतिशय क्रूश होता, अशक्त झाला होता. प्रचंड थंड सुटलेली होती. थंडीने तो कुडकुडत होता. कुडकुड त्याला थंड वाजत होती. आणि तो तिथं भिकारी कुठं बसला होता तर त्या पुलाजवळ बसलेला होता. भीक मागायला बसलेला होता. चिरकुट फाटकं तुटकं असं कपडा त्याला तिथं खाली टाकलेला होता. अंगावरती सुद्धा ते फाटकच कपडा त्याला घेतलेला होता. आणि थंडीने कुडकुडत तो 2-4-5 पैसे लोकांच्याकडे भीक मागत होता. हे लेखकाने बघितलं. तो कुडकुडत बसल्याचं बघितलं आणि त्याच वेळेला लेखकांच्या मनामध्ये दयाभाव उत्पन्न झाला असेल. लेखक त्या ठिकाणी काही बोलले नाहीत, कारण खिशामध्ये हात घालून बघितले असतील, कदाचित पैसे नसतील
किंवा कदाचित दुसरा विचार आला असेल, ते तसंच फिरले असतील, बसले असतील आणि घराकडे निघून आले आणि घरामध्ये आल्यानंतर त्यांनी पुन्हा ते गाठोडं उघडलं. त्या गाठोड्यामधल्या त्यांनी 2 चांगल्या शाली काढल्या आणि दुसऱ्या दिवशी पुन्हा ते ज्या वेळेला फिरायला आले त्यावेळेला तिथं इकडं तिकडं बघितलं, अरे तो खरंच म्हातारा आहे का? हो, म्हातारा तिथंच बसणार होता. कारण त्यांचंही एक गणित ठरलेलं असतं, कुठं भीक मिळेल तिथंच ती बसत असतात, जागा बदलत नसतात. त्या जागेसाठी ही भिकारी माणसं सुद्धा मांडत असतात, लक्षात घ्या. तर त्या ठिकाणी लेखकानं त्या अशक्त म्हाताऱ्या भिकाऱ्याला बघितलं आणि त्याच्या अंगावरती 2 शाली त्यांनी घातल्या. तो बिचारा, बाबा लई उपकार झाले म्हणून त्यानं खूप आनंदी झाला आणि या लेखकाला त्याला आशीर्वाद दिला. पुढे 4-5 दिवस नमस्कार करून त्याला आशीर्वाद दिला, भिकाऱ्यानं आशीर्वाद दिला. लेखक निघून गेले. पुढे 4-5 दिवस काही कामानिमित्तानं लेखकाला त्या पुलावरती मंदिराकडे यायचं जमलं नाही. ओंकारेश्वर मंदिरात ते येऊ शकले नाहीत. त्यानंतर नेहमीप्रमाणे आणि पुन्हा लेखक पुन्हा ये जा करतच राहिले. मग एक दिवस एकदम त्या भिकाऱ्याची आठवण आली लेखकांना. तर नेहमीच्या रुटीनला आपण गेल्यानंतर कोण कुठं बसतं किंवा एखादा मनुष्य जर दिसला नाही, तर नेहमीच्या वाटेवरची माणसं जर दिसली नाही तर नक्की त्यांची आठवण येते. तशी आठवण या लेखकाला सुद्धा आली. तो नेहमीच्या ठिकाणी नव्हताच. लेखकानं जाऊन बघितलं, खरंच त्या जिथं हा कट्ट्यावरती लेखक बसत होता त्या पुलापाशी तो म्हातारा भिकारी बसलेला आहे की नाही, तिथं जाऊन बघितलं. गमती अशी झाली होती की तो त्या ठिकाणी नव्हताच. पुलावर चक्कर मारावी म्हणून मी उठलो आणि पुलावरून चालू लागलो. मग लेखक उठला, त्याला बघितलं तिथं नाही आहे म्हणून मग ते तिथून उठले, पुलावरून ते चक्कर मारू लागले. पुलाच्या जवळपास मध्यावर तो भिकारी म्हातारा दिसला. पुढे चालत चालत गेले, मध्यभागावरती आले. पुलाच्या मध्यभागी आल्यानंतर तिथं बघितलं तर तो म्हातारा मनुष्य की ज्याला 2 शाली दिलेल्या होत्या. किती शाली दिल्या होत्या? 2 शाली दिलेल्या होत्या. तो म्हातारा तिथं त्यांना दिसला. त्या वृद्धाची आठवण आली. तो दिसला आणि लगबगीनं मग लेखक घाई गडबडीनं त्या म्हातारा भिकाऱ्याकडे गेला. अरे बाबा, तू कसा आहेस? विचारायच्या अगोदर लेखकानं ज्या वेळेला त्या म्हाताऱ्याला बघितलं त्यावेळेला पुन्हा तेच जीवन होतं त्या म्हाताऱ्याचं. लेखकाला वाटलं की मी 2 शाली दिलेल्या आहेत. तो शाल पांघरून घेऊन तिथं भीक मागायला बसलेला असेल, त्या शालीचा चांगला उपयोग करत असेल, असा लेखकाचा समज झाला. जाऊन त्याला विचारलं, बघतोय तर काय, पुन्हा तेच फाटकं चिरकुट, फाटकं कपडा, अंगावरती सुद्धा फाटकं कापड. असाच तो थंडीनं कुडकुडत बसलेला आहे, दाढी वाढलेली आहे, तोंडात दात नाही आहे, सगळे शरीर ओघळलेलं आहे, केस विस्कटलेले आहेत. असा म्हातारा तिथं पुन्हा बसलेला बघितल्यानंतर लेखकाला मोठा आश्चर्याचा धक्का बसला. लेखकानं ते दिनवानं जीवन बघून, गरिबीचं जीवन वाईट असतं, खरंच वाईट असतं. ते दिनवानं जीवन बघून लेखक त्याच्यापाशी गेला. त्याला म्हणाले, बाबा तुम्ही मला ओळखलत का हो? त्यानं नकारार्थी मान हलवली. आता भिकारी असतो तो, कशाला, कितीतरी लोक तो रोज बघत असतो, हजारो लोकांना तो बघत असतो. रोज कोणी ना कोणीतरी त्याला एकच फक्त माहिती असतं की 1000 लोकांच्याकडे मागितल्यानंतर 2-4 लोक पोटापुरतं दिवस बसल्यानंतर त्याला त्याच्या पोटाची बेजमी होणार आहे. 2-4 लोक त्याला 4 पैसे देणार आहेत आणि ते कसे मिळतील इकडेच त्याचं लक्ष असतं. त्याचं लक्ष त्या माणसांच्याकडे नसतं, भीक देणाऱ्या माणसांच्याकडे लक्ष नसतं, भीक किती मिळत असत्या इकडे त्या भिकाऱ्याचं लक्ष असतंय. त्यानं नकारार्थी मान हलवली, नाही मालक असं तो म्हणला. मग लेखकानं म्हणलं, अरे 5-6 दिवसापूर्वी मी तुम्हाला 2 शाली दिल्या होत्या, आठवून बघ. 5-6 दिवस झाले मी तुला 2 शाली दिल्या होत्या, आठवतंय? मग तो बिचारा अशक्त भिकारी म्हणाला, हो 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 हो. तर तो म्हातारा फुलला, म्हणजे आनंदला आणि पुन्हा हात जोडून म्हणाला, हे भल्या माणसा तू लई मोठा, हे भल्या माणसा तू लई मोठा. मॅसनी शाली दिल्या, कोण आम्हाला गरीबाला शाली देते? गरीब लोकांना शादी कोण देत नाही. उसपे खरखडे देतात, हो उसपे खरखडे देतात, खराब झालेलं अन्न देतात, फाटकी कपडे देतात. देऊन द्यायचं असेल तर न चालणाऱ्या नोटा देतात, न चालणारे पैसे देतात. खरंच तू लई मोठा माणूस. मॅसनी तुला शाली दिल्या, पण बाबा म्या भिकाऱ्याला शाली कशा शोभतील? बघा तो भिकारी सुद्धा म्हणतोय, बाबा तुम्ही दिलात खरा आहे, पण म्या भिकाऱ्याला शाली कशा शोभतील? शाल कुणी पांघरायची त्या भिकाऱ्याला सुद्धा कळतंय, पण सत्कार करणाऱ्या माणसांना कळत नाही. हे मोठं दुर्दैव आहे या जगातलं. तो भिकारी म्हणतोय की आम्हा लोकांनी त्या शाली कशा शोभतील? त्या शाली घेऊन आम्हाला काय करायचं आहे? त्या शालीपेक्षा ना आमच्या पोटाची आग लई मोठी वाईच. भल्या माणसा त्या शाली आम्हाला शोभत नाही, त्या शोभेपेक्षा पोटाची आग लई वाईट.
श्याम शोभून दिसेल, पण त्याच्यापेक्षा लई वाईट काय असेल तर ते आमच्या पोटाची आग वाईट आहे. मी त्या शाली इकल्या, विकून टाकल्या. त्या म्हाताऱ्याने दोन्हीच्या दोन्ही शाली विकून टाकल्या. 2-3 दिवस मी पोटभर जेवून घेतलो. तो बाबा अगदी आनंदाने सांगत होता, बाबा आमच्यासारख्या गरीबाला त्या शाली शोभत नाही. मी त्या शाली विकून टाकल्या आणि 2-3 दिवस मी पोट भरून जेवलो. मला खूप खूप आनंद वाटला. 3 दिवस मी अगदी आरामात होतो. बाबा असलं आमचं हे बिकट जीवन आहे. तुझं लई उपकार आहेत बाबा. तो गरीब भिकारी म्हणत असतो, खरंच गरिबीचं आमचं जीवन खूप खूप वाईट आहे. तू दिलास 2-4 दिवस करणं, 2-3 दिवस माझे सुखानं गेले. तुझे लई उपकार आहेत बाबा. शालीची शोभा आणि ऊब, शालीची शोभा आणि ऊब आणि पोटाची आग आणि अन्नाची ऊब. लेखक विचार करत होता. लेखकाच्या डोक्यामध्ये विचारचक्र फिरायला लागलं. शालीची शोभा, शाल नेमकी कुणाला शोभत असते, कुणाला दिली गेली पाहिजे? खरंच ती आपण चांगल्या शालीन माणसाला शाल देतोय का? त्या शालीपेक्षा महत्वाचं काय आहे का? पोटाची आग त्याच्यापेक्षा महत्वाची आहे आणि त्याच्याही पेक्षा अन्नाची ऊब महत्वाची आहे. ज्या वेळेला पोटामध्ये आग लागलेली असते त्यावेळेला जर पोटामध्ये अन्न गेलं तर त्याच्यापासून मिळणार सुख, त्याच्यापासून मिळणारी ऊब, त्याच्यापासून मिळणारी ऊर्जा ही त्या शालीपेक्षा शतपटीनं मोठी आहे. म्हणून म्हटलं गेलेलं आहे, भुकेलेल्यास अन्न द्यावे, भुकेलेल्यास अन्न द्यावे, तहानलेल्यास पाणी द्यावे आणि हेही जमले नाही तर अभाग्यांना सन्मानाच्या शाली तरी द्याव्यात. बघा काय मोठा विचार मांडलेला आहे. भुकेलेला अन्न द्या, भुकेलेला अन्न द्या. तहान लागली असेल, पाणी कोणी मागत असेल तर त्याला पाणी प्यायला द्या. या दोन्ही गोष्टी जर तुम्हाला द्यायला जमत नसतील आणि घरामध्ये शालींचा ढीग पडलेला असेल तर त्या शाली द्या. निदान त्या शाली घेऊन ते बिचारे कोणाला तरी विकतील आणि 2 दिवस तरी आनंदानं सुखानं जगतील. अशा प्रकारे या ठिकाणी राघव जाधव साहेबांनी खूप छान असे विचार मांडलेले आहेत. एक छोटासा प्रसंग त्यांच्या आयुष्यामध्ये घडला, पण प्रचंड मोठं ज्ञान, प्रचंड मोठे विचार या पाठातून त्यांनी मांडलेले आहेत. तर या ठिकाणी अनेक प्रकारचे प्रश्न आहेत. हा स्वाध्याय तुम्हाला सोडवायचा आहे. तुम्ही स्वतः हा पाठ वाचत चला, वाचत असताना मी सांगितलेला अर्थ तुम्हाला तुमच्या लक्षात येणार आहे. जितकं चांगल्या पद्धतीने सांगता येईल तितकं मी सांगण्याचा प्रयत्न केलाय. कुठला एखादा पॅरेग्राफ समजणार नसेल तर मला जरूर कॉन्टॅक्ट करा, संपर्क करा. पण चॅनेल सबस्क्राईब करायला विसरू नका. पहिल्यांदा चॅनेल सबस्क्राईब करा, तुम्हाला खूप खूप काही मिळत राहील. तर आपण या ठिकाणी थांबायच्या अगोदर पुन्हा एकदा मी थोडंसं पाठीमागे जातोय. लेखकानं शाली कुणाला दिल्या? लेखकानं शाली कुणाला दिल्या? करेक्ट, अशक्त भिकाऱ्याला शाली दिल्या. लेखकानं भिकाऱ्याला किती शाली दिल्या? 2. करेक्ट. त्या भिकाऱ्याने शालींचं काय केलं? विकून टाकल्या. का विकल्या? शाली त्याला शोभत नव्हत्या? नाही. भुकेची ऊब, भुकेची आग मोठी होती. भूक क्षमवण्यासाठी, भूक भागवण्यासाठी त्यानं त्या शाली विकून टाकल्या. शालीच्या संदर्भात लेखक काय म्हणतो? भुकेल्याला अन्न द्यावे, तहानलेल्यास पाणी द्यावे. त्यातलं काही नाही जमलं तर अभाग्यांना, ज्यांचं नशीब जे नशिबाने दुर्दैवी आहे अशा दुर्दैवी माणसांना शाली द्याव्यात. निदान ते 4 दिवस मस्तपैकी पोट भरून खातील. त्यांची भूक जी असेल ती क्षमेल आणि त्यांना ऊब मिळेल, असं लेखकाचं म्हणणं आहे. तर या ठिकाणी भिकारी कुठं बसत होता? ओंकारेश्वर मंदिराच्या ठिकाणी बसत होता. लेखकाची खोली किती बाय कितीची होती? 6 बाय 8ची. लेखकानं शालीचं गाठोडं कुणाकडे दिलं? मित्राकडे दिलं. मित्राची खोली केवढी होती? जवळपास लेखकाच्या खोली एवढीच होती. तर अशा अनेक प्रश्न आपल्याला विचारता येतात. समानार्थी शब्द तयार करता येतात, वैयक्तिक स्वमत मांडता येतील, असे अनेक प्रश्न विचारता येतात, कारणे त्या शोधता येतात. तुम्हीच जसं मी शिकवत असताना प्रश्न निर्माण करत होतो, तुम्हाला विचारत होतो, असंच जर तुम्ही वाचन करत राहिलात, आठवत राहिलात तर एक पॅरेग्राफवरती, एक ओळीवरती तुम्ही अनेक प्रश्न निर्माण करू शकता. स्वतः कृतीपत्रिका तयार करू शकता. तशा कृतीपत्रिका तयार करा, अभ्यासाला लागा आणि चांगले गुण मिळवा. या ठिकाणी तुम्ही शांतपणानं हा शाल नावाचा धडा समजून घेण्याचा प्रयत्न केलात
याबद्दल तुम्हा सर्वांना सर्वांना धन्यवाद. खरंच तुम्हाला सुद्धा शाल मिळायला पाहिजे एवढी पात्रता तुम्ही हा धडा शिकत असताना दाखवलेला आहे. याबद्दल खरोखरच तुम्हा सर्वांचं अभिनंदन. पुन्हा एकदा सांगतो, चॅनल सबस्क्राईब करायला विसरायचं नाही. इंग्लिश मीडियम अकॅडमी चॅनलला सबस्क्राईब करा. तुम्ही स्वतः लाभ घ्या. तुमच्या सगळ्या मित्रांना सबस्क्राईब व्हायला सांगा. धन्यवाद.